पाणी पाणी पाणी. पावसाळा सुरुवात झाली की आपण पेरणी करतो. पेरणी केल्यानंतर आपण भात लावणी सुरुवात करतो. तसेच घरात हे पाणी न यावं म्हणून आपण घराची व्यवस्था करून ठेवतो अगोदर, पाण्याच्या अगोदरच. पण एकदा का पावसाला सुरुवात झाली तर पाऊस असा येतो की एकदम काही आपलं घरदार धुवून घेऊन जातो. त्याच्यातच आपली खूप मोठी नुकसानी होते. आपल्या घरात भात, तांदूळ, जे काही कपडा लत्ता आहे ते पण धुवून वाहून पुराबरोबर जाते. एवढा मोठा पूर येतो की आपल्या दाराची वर्षभराची कमाई, 2-2 वर्षभराची कमाई जेवढा काही असेल आपल्या घरात तेवढं वाहून पुराबरोबर जाते. म्हणजे आपल्या घराची नुकसान एका मिनिटात, एका सेकंदात होऊन जाते. आणि त्या टायमाला आपल्याला असं वाटतं की माझी खूप मोठी नुकसानी झाली. ही नुकसानी होऊ नये म्हणून नुकसानीमध्ये आपलीही थोडीशी जिम्मेदारी राहायला पाहिजे. कारण की ह्या नुकसानीमध्ये ह्या पुराबरोबर हे जे प्लास्टिक दिसत आहे ते तुम्हाला हे बघा, प्लास्टिक मित्रांनो, सगळीकडे प्लास्टिक दिसत आहेत. ह्या पुराबरोबर वाहून आल्यावर, त्या वाहून आल्यानंतर जिथे काही येऊन फसतात ते प्लास्टिक येऊन फसल्याबरोबर त्या पाण्याला जायचाच रस्ता बंद होतो. पाण्याचे पूर जे आहे ते आपल्या घरात शिरते. घरदाराला वाहून नेण्याचे कारणीभूत थोडंसं ह्या प्लास्टिकमुळे सुद्धा निर्माण होतो असं मला वाटते. तर तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो, हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला काटे सुद्धा आहेत. पण काट्याच बरोबर हे प्लास्टिक सुद्धा येऊन फसलेले आहेत. आणि ह्या प्लास्टिकमुळे हा पूर्णपणे रस्ताच ब्लॉक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे प्लास्टिक आहेत. हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. जर जिथे येऊन फसलं तिथे पाणी जायचं कुठे? कारण की त्याला पाण्याला मार्गच भेटला नाही तर तो पाणी मग आपल्या घरादारांना शिरणारच आणि आपले घर सुद्धा वाहून नेणारच. दूर दूर तुम्ही पाहू शकतात हे प्लास्टिक. जिकडे तिकडे पाहू, दूर दूर जिथे लक्ष जाईल तिथे हे प्लास्टिक आहेत. या प्लास्टिकमुळे किती आपलं नुकसान होते तेही आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की हे प्लास्टिकमुळे आपलं थोडंसं नुकसान होतं की नाही होतं, ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचं काय म्हणणं आहे ते नक्की कळवा, कमेंट करून सांगा. तुम्ही दूर दूर पाहू शकतात प्लास्टिकचे डोंगर आहेत ते. या प्लास्टिकमुळे आपलंही थोडंसं नुकसानी होतेच असं तर नक्की आहे. कारण की ह्या प्लास्टिकमुळे पाणी अडून आपल्या घरादारांना शिरतं हे नक्की आहे, हे मला पण मान्य आहे. आणि तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. कारण की हे प्लास्टिक पाहू शकता तुम्ही, त्या काट्यांना झुडपांना अडकून पाणी कुठून जाणार? हे पाणी जायला जो मार्ग आहे तोच ब्लॉक करून टाकतात. तर मग पाणी आपल्या घरादारांना तर शिरणारच. ही नदी आहे मित्रांनो आणि ह्या नदीच्या आजूबाजूलाही झाड आहेत, हे पाहू शकतात. आणि ह्या झाडांना हे प्लास्टिक आहे, हे पहा किती प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर आहेत. सगळीकडे प्लास्टिक आहेत. तर तुम्हाला काय मित्रांनो वाटतं की ह्या प्लास्टिकमुळे आपल्या घरादारांची नुकसानी काही होते की नाही, असं तुम्हाला काय वाटते? आणि ह्या प्लास्टिकवर आपल्याला आपलं नियंत्रण असायला पाहिजे की नाही पाहिजे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी मागे त्या नाल्यावरून, मागच्या नाला आहे त्यावरून तुम्हाला प्लास्टिकचा डोंगर दाखवला. आता तुम्ही पाहू शकतात हे नदी आहे आणि ह्या नदीच्या दुसरा जो पूल आहे त्या पुलाचा नाला बघा, त्या नाल्यामध्ये किती फसलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, ह्या नाल्यामध्ये किती प्लास्टिक फसलेले आहेत हे पहा. हे जर एवढे नाल्यामध्ये प्लास्टिक फसतात तर मग पाणी तर आपल्या घरांना शिरणारच. हे पहा तुम्ही मित्रांनो, अगदी प्लास्टिक, हे किती प्लास्टिक. आणि हा जर दुसरा रस्ता नसता तर ह्या रस्त्याने आपल्याला जाणे येणं हे धोक्याचे ठरलं असतं. कारण की जाण्याचा जो मार्ग आहे तोच जर बंद असेल
तर आपल्या घरांना नक्की पाणी शिरणारच आणि आपलं नुकसानी होणारच. म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ एक बनवत आहे. तुम्ही पाहू शकतात. हे इथे प्लास्टिक आहे. ही नदी आहे मित्रांनो. आणि हे प्लास्टिक आणि हे नदीच्या एकदम कडेलाच ही घर आहेत. हे तुम्ही पाहू शकता. हे जर एवढ्या कचऱ्यामुळे ह्या नदीच्या पात्रावर कडेवर जी घरं आहेत त्या घरांना तर पाणी नक्कीच शिरणार. ही दुसरी नदी आहे मित्रांनो. आणि हे दुसऱ्या नदीच्या कडेला सुद्धा तुम्ही पाहू शकता प्लास्टिक. हे बघा दूर दूर पर्यंत प्लास्टिक. अगदी प्लास्टिकचे किती डोंगर आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. हे बघा. आणि ह्या नदीच्याच किनाऱ्याला आजूबाजूला आपली वस्ती बसलेली आहे. तर त्या वस्तीमध्ये पाणी शिरण्याचे कारण हेच आहे मित्रांनो. हे पहा. आणि ही नदी, जर नदीला असा खुला रस्ता असेल तर तो पटापट निघून जातो. पण ह्या खुल्या रस्त्यामध्ये हे जर प्लास्टिक येऊन बसतात तर त्यांना रस्ता अडवण्याचे कारण हे प्लास्टिकच आहे. आणि येण्याचे कारण आपल्या घरात आणि घरदाराची बर्बादी.